एका मोठ्या शहरातल्या आलिशान बंगल्याच्या गॅलरीत विनायकराव शांतपणे बसले होते. निवृत्त होऊन आता 5-7 वर्ष झाली होती. बाहेरून पाहणाऱ्याला वाटायचं विनायकरावांना काय कमी आहे. मुलगा मोठा इंजिनियर, सून डॉक्टर, नातवंड छान शाळेत जातात. पण विनायकरावांच्या मनात मात्र एक वेगळीच अस्वस्थता होती. त्यांना सारखं वाटायचं आता माझं वय झालंय, कोणाला माझी गरज उरली नाहीये. म्हातारपण म्हणजे फक्त मृत्यूची वाट पाहणं. त्याच संध्याकाळी त्यांचे बालमित्र सदाशिव त्यांना भेटायला आले. सदाशिव विनायकरावांच्या अगदी उलट होते. चेहऱ्यावर सतत हसू, अंगात कमालीचा उत्साह आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची वृत्ती. विनायकरावांनी आपली खंत बोलून दाखवली. सदाशिव, हे म्हातारपण खूप कठीण असतं रे. मुलं आपल्या कामात व्यस्त असतात. शरीराला पूर्वीसारखी साथ मिळत नाही. वाटतं आयुष्य संपलं आता. सदाशिव हसल्याने म्हणाले, विनायक, म्हातारपण कठीण नसतं. आपली विचार करण्याची पद्धत कठीण असते. चल, आज तुला एका अशा व्यक्तीला भेटवतो जिने खऱ्या अर्थाने जग जिंकलंय. सदाशिव विनायकरावांना एका छोट्याशा खोलीत घेऊन गेले. तिथे एका जुन्या पण नीटनेटक्यापणाने ठेवलेल्या घरात आनंदीबाई राहायच्या. त्या 80 वर्षाच्या होत्या. पण त्यांच्या घरात आजूबाजूची 10-12 मुलं जमली होती. कोणी गोष्ट ऐकत होतं, कोणी गृहपाठ करत होतं, तर कोणी त्यांच्याकडून विणकाम शिकत होतं. आनंदीबाईचा चेहरा गुलाबासारखा टवटवीत होता. विनायकरावांनी त्यांना विचारलं, आजी, या वयात एवढी ऊर्जा कुठून येते? तुम्हाला म्हातारपणी भीती नाही वाटत? आजींनी मुलांना सुट्टी दिली आणि विनायकरावांना जवळ बसवून घेतले. त्या म्हणाल्या, बाळा, म्हातारपण म्हणजे ओझं नाही, तर ती आयुष्याची दुसरी आणि सर्वात महत्त्वाची इनिंग आहे. जर तुला हे आयुष्य सुखात घालवायचं असेल तर तुला काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. आजी म्हणाल्या, आपल्याला सवय असते सगळं आपल्या ताब्यात ठेवण्याची. घर, पैसा, मुलांचे निर्णय. पण जसं झाड जुनं झालं की आपली पानं गळून टाकतात, जेणेकरून नवीन पालवी फुटावी. तसंच आपणही सत्तेचा मोह सोडला पाहिजे. मी माझ्या मुलांना सांगितले, हा संसार तुमचा आहे, मी फक्त तुमची मार्गदर्शक आहे. जेव्हा आपण अपेक्षांची आणि अधिकारांची पकड सैल करतो तेव्हा मन हलकं होतं. अनेक लोक म्हातारपणात एकटेपणाला घाबरतात. पण एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. मी रोज स्वतःसाठी वेळ देते, जुनी गाणी ऐकते, वाचन करते. आपल्याला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपल्या मुलांची किंवा नातवंडाची नाही, ती आपली स्वतःची आहे. ज्या दिवशी तुला स्वतःच्या सहवासात आनंद वाटू लागेल त्या दिवशी तुला जगातील कोणत्याच व्यक्तीच्या उपेक्षेचं दुःख होणार नाही. आजीने हसत आपले हात दाखवले. हे हात जोपर्यंत चालतात तोपर्यंत मी कोणाकडेही पाणीही मागत नाही. म्हातारपणात जग जिंकायचं असेल तर शरीराला गंजू देऊ नकोस. थोडा व्यायाम आणि सात्विक आहार ही तुझी खरी संपत्ती आहे. तू फिट असशील तर तुला कोणाची दया नको वाटायला. उलट लोक तुझ्याकडे आदराने बघतील. विनायक, तू विचारलंस ना, मुलं पाय धुवून पाणी पितील असं काय करावं? तर त्याचं उत्तर प्रेम आहे. जर आपण घरात सतत कटकट केली, जुन्या गोष्टी काढून टोमणे मारले तर मुलांना आपला कंटाळा येतो. पण जर आपण घराचं वटवृक्ष झालो, जे फक्त सावली देतो, कोणावर ओरडत नाही, तर तीच मुलं धावत आपल्याकडे येतात. सन्मान मागून मिळत नाही, तो आपल्या समजूतदारपणामुळे कमवावा लागतो. विनायकराव शांतपणे ऐकत होते. त्यांना जाणवलं की ते आजवर फक्त वय मोजत होते, आयुष्य जगायचं विसरले होते. आजी पुढे म्हणाल्या, म्हातारपण कसं सुखात घालवावं? तर दररोज सकाळी उठल्यावर देवाला म्हणायचं, आजचा दिवस मला मिळालाय, तो मी आनंदाने जगेन. मृत्यू तर येणारच आहे, पण तो येईपर्यंत जो रडून जगतो तो खऱ्या अर्थाने म्हातारा होतो. तो हसत जगतो तो सदैव तरुणच राहतो. ती भेट विनायकरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी घरी गेल्यावर पहिल्यांदा आपल्या सोनीला हाक मारली आणि तिच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. मुलांशी गप्पा मारताना ऑफिसच्या टेन्शनवर सल्ला देण्याऐवजी त्याला फक्त सांभाळून घे म्हणून पाठबळ दिलं. काही दिवसातच घराचं वातावरण बदललं. विनायकरावांनी कॉलनीतल्या इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत म्हणून आनंद कट्टा सुरू केला, जिथे ते एकमेकांना मदत करायचे आणि नवीन पिढीला चांगले संस्कार द्यायचे. विनायकरावांना आता म्हातारपणाची भीती वाटत नाही, कारण त्यांना समजलं होतं शरीर थकलं तरी मन थकत नाही. मग जग जिंकण्यासाठी तलवारीची गरज नसते, तर प्रेमळ शब्दांची आणि समाधानी मनाची गरज असते. आज विनायकराव खऱ्या अर्थाने सुखात आहेत, कारण त्यांनी कसं जगावं हे आनंदी आजीकडून शिकून घेतलं आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा.
तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या ओळखीतल्या वडीलधाऱ्या माणसांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.